आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज या ठिकाणी संपूर्ण नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत। तर अजित पवार आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडंसं वापसा आला पाहिजे। चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही, तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू। आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे। तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे, म्हणायचं अजून कुणी येतच नाही। आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल, त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे, तो पहिल्यांदा दुरुस्त करा। अशा गोष्टी आपण पहिला करण्याचा प्रयत्न करू। जिथं कुठं अजून एखादं जेसीबी पोकलॅन लावून पाणी काढून द्यायचंय त्यांना आपण प्राधान्य देऊ। आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालंय त्याचा पंचनामा करू, त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ, त्याची नका काळजी करू। परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका, पण जरा वरच्या बाजूला बांधा। कारण आपल्याला एवढा मोठा पाऊस कधीच आपल्या बापदादांनी बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता। जेव्हा आता ह्याची काळजी घेऊन थोडस उंचावर, थोडस मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी, पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ। कारण अजूनही हवामान खाता असं सांगतंय की 27-28 ला पण पावसाचं मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे। कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही। आता याच्यात आपण शिकलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे। त्याच्या पलीकडे पण कांदाच आहे म्हणतात, आज त्याच्या पलीकडे ऊस तर बरा दिसतोय तिकडं। मका पण उभीच दिसते। ऊसाला इतकाच नाही, जे अगदी नदीकाठच्या वगैरे असतील, ओढ्याच्या अगदी जवळच्या असतील तिथं मात्र झोपलेत काय ठिकाणी माती सरकून गेली तिथं एक झाले। मला ते जरा बघायचे बघता ठीक आहे। अजून कोणाला काही सांगायचं काय म्हणलं, कांद्याची परिस्थिती कांदा गेलेलाच आहे, 65 मिली 40 डोक्यात काढून टाक। आम्ही जे काही दिले आता आज सगळेच मुख्यमंत्री एकनाथ साहेब आता डोळ्यांनीच काळजी करू नका। आता शिकायत काही बाकीच्या ठिकाणी काय झालंय 65 नाही पाडला, परंतु वरनच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं, तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वर्षात ओढा आलं तिथं जमीन खरडून गेली। तिथं अशा गोष्टी करायच्या। किंवा आता या सांगत होत्या की 65-21 नाही पडला, पण रोज थोडा पडून बार त्या काळवट जमिनीचं एकदम एक मिनिट। जे काही शेतकरी, अरे बाबा मी पण शेतकरी, तू पण शेतकरी, शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू। आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्यासारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय, लोकप्रतिनिधी आहेत, बाकीचे आम्ही सगळे आहेत। गावात पुलाची उंची खूप कमी आहे, खरं तर माळावरून पाणी आमच्या गावात आता जवळ तुला पटणार नाही, थोडस आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही कमी करत जिथं आपलं बागायती क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जरा कमी करत गेलो, त्याचाही फटका बसलेला आहे। आता ते जुनं काढून चालणार नाही। आता ह्याच्यातनं शहाणपण आपण शिकलं पाहिजे, आपण करू। ठीक आहे। सोलापूरच्या करमाळ्यातून अजित पवार यांचा हा
दौरा आता सुरू झालेला आहे. आपण दृश्य पाहतो या ठिकाणी नुकसानीची पाहणी अजित पवार करतायत. एक मिनिट चाल रडू नको. मला समजतंय तुझी ही भावना आहे का? सख्खी भावना आहे का? आणि तुझं समजू बायको ही मोठा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, बारका भाऊ. हा काय धंदा करायचा अंमलीमध्ये? काय म्हटलं काय काही निवड वगैरे चिठ्ठी वगैरे पैसे तुला तुझी अपेक्षा काय मला सांग. अपेक्षा तुम्हाला दाखवत होतं. आणि हो काही मार्च कॉल झाला 3 एप्रिलला चेक कॉल झाला. योग्य तपास झाला पाहिजे. काही कुणावर आरोप आहे का? 3 एप्रिलला त्यांनी हा एकच कॉल केलाय. कुणी भावाने केलं कुणाला केला? ह्याला केला. म्हणजे हेच होतं. आणि म्हणजे एक मिनिट थांब. त्याचं लग्न झालेलं होतं परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं आणि मग ते प्रेम होतं म्हणून घरात भांडणं व्हायची. मंडळीत मारून टाकले. त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे असं झालं दोघं एका वेळेस मिळाले. त्याच्यावर प्रेम होतं तिच्या बरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं. बरोबर आहे. आणि स्वतः काय केलं? आत्महत्या केली. काय केलं? गळफास. आता तुझं म्हणणं काय? कुणावर? हे जे नंबर आहे ना 3 एप्रिलचा त्या बाईवर. पण बाईवर कशा करता हे करायचंय? मग त्यांचा कॉल झाला की इंस्टाग्रामला ती बाईच मारून त्याला म्हणतो व्यवस्थित सांग ना. आपण तुम्ही बोला. त्याच्या भावाचं लग्न एका व्यक्तीबरोबर बरोबर झालं होतं. त्यांचा संसार चाललेला होता. ती प्रेग्नंट होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर आणि ती त्रास असा प्रकार. बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होत होतं पण त्याची काय लग्न केली. तिचंही लग्न झालं. तिलाही नव्हतं. इथं पोलीस खात्याचं कोण तुझं कुठे पोलीस स्टेशनला आहे? कर्मा पोलीस. पुढे घ्या रोडला. डेप्युटी कलेक्टर आहे माझे प्रायव्हेट सेक्रेटरी. मॅडम थोडं रोड एवढंच म्हणणं आहे की फोन काय त्यांचा झाला त्याचा तपास करा. डिटेल देते आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हा सुरू झालेला आहे. नुकसानीची पाहणी ते करतायत. सोलापूरच्या करमाळ्यातून अजित पवार यांचा दौरा सुरू झालेला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून पाहणी केली जाते. या ठिकाणी शेतकऱ्यांना धीर दिला जातोय. ड्रोनचा वापर करून पंचनामे करू असं या ठिकाणी अजित पवार यांनी सांगितलंय. माझं काय म्हणणं आहे काही लोकांचं मत असं आहे की आमचे पानंद रस्ते वाहून गेले. आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतलाय पानंद रस्त्याच्या करता मुरुम जर लागला तर त्याला रॉयल्टी करायची नाही असे निर्णय मुख्यमंत्री परवाच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकला असेल. तर
पानं रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला आहे. तर तिथं थोडा अजून 1-2 दिवसामध्ये जरा असा मुरुम आपल्याला काढता जेसीबीने किंवा कोकणनी काढायला यायला लागला की आपण त्याला प्राधान्य देऊ. हे कुठला रे पानवर रस्ता इकडे आता ते मुलांचं आता होते ना इकडे पानवर रस्ता म्हणताय तुम्ही शेरवस्तीचा तेच विचारतोय ना सांगतोय की आम्ही सगळेच इथं लोकांना शाळेत नाही तुमचं काही कितीची बॉडी आहे 13 अधिक 1 का 13 ऑलरेडी जंगी मागणी केली त्यांना आम्ही देतो साहेब. ठीक आहे आणि त्याच कामाला आता आपण एकमेकाला सगळे सहकार्य करू त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी व्हायला नको. दादा प्रेसला दादा अरे बाबा आत्ताची पहिलं सही केलं लगेच संगोबामध्ये तिथं झालं चाल आणि अजित पवार यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्याला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आपण पाहतोय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अजित पवार यांच्याकडून पाहणी केली जाते. शेतकऱ्यांना धीर दिला जातोय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ही अजित पवार यांच्या सोबत आहेत. या ठिकाणी ड्रोनचा वापर करून आपण पंचनामे करणार असल्याचं या ठिकाणी अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. चिंता करू नका, मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.